जय श्रीराम मित्रांनो, आम्ही आता आलोय शर्तीना. आपल्या कर्जतपासून काहीतरी 10ला ट्रेन पकडलेली आणि आपला मित्र आहे सनी. त्यांनी काहीतरी 8 वाजता तो आलेला कर्जतला आणि 10 वाजता ट्रेन पकडली. आम्ही आलो सातारामध्ये 3 वाजता शर्ती बघासाठी खास, ते पण कासेगावला. आता इथून जाणार कराडची ट्रेन पकडणार 9ला. आणि भावा थंडी कशी होती इकडे? भरपूर थंडी आहे, खूपच आहे थंडी बघशील ना भावांनो, शेकोटी पेटवलेली तरी थंडी वाजत होती, एवढी थंडी पडलेली इकडं. आता आम्ही आणि कारण की आपली वैष्णवी पण येणार आहे, तर आता आम्ही स्टेशनवरती थांबलोय कोरेगाव. बघा तुम्ही कोरेगावला थांबलोय. आता इथून जाणार शर्तीनं मस्तपैकी फिरणार बैल बिलं तुम्हाला सगळं दाखवतो. तिथं गेल्यावरती अड्डा बिड्डा दाखवतो, कसं आहे नियोजन वगैरे दाखवतो. चला मित्रांनो, वैशू पण आलेले आहे, पण ट्रेन काय अजून आलेली नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे तशी. तर आता कमीत कमी आम्हाला 10:30-11 तर वाजणार आहेत आणि तिथून अड्ड्यात जाणार म्हणजे 12-100% वाजणार, कारण की आमच्या मॅडम लेट आलेले आहेत, खूप लेट झालेले आहेत. आणि इथं घर जवळ असून पण उठले 500 आणि आम्हाला ठेवलं इथं स्टेशनवरती उपाशी, अजून जेवायला पण नाही घातला. काय बोलायचं तुम्हाला, काय सांगू आता. तर आता अड्ड्यात गेल्यावरती काहीतरी खाऊ. मित्रांनो आता आम्ही इथं पोहोचलेलो आहे. आता भूक लागलेली खूप. आता इथं नाश्ता करणार वडापाव. हे बघा वडापाव आले, कोण कोण खाणार या लवकर खायला वडापाव. हे वैसे बघ सनी वडापाव. मित्रांनो फायनली आपण आता आपल्याला रस्ता भेटलेला आहे, तर आपण आता शर्यतीच्या मार्गाकडे चाललेलो आहे. आणि आता इथं तुम्हाला कमानी वगैरे दाखवतो. तर आता बसमधनं प्रवास पण आला आहे, असं वैतागल्यासारखं आलं आहे, जाम दमल्यासारखं आलं आहे. झोप आहे तर रात्रभर झोपलं नाही. तर आता तुम्हाला मार्ग दाखवतो. मित्रांनो आपली फायनली एंट्री झालेली आहे आतमध्ये जायची. तर आता एकदम बैल स्टार्ट झालेले, तुम्हाला दाखवतो पहिलं. बघतो पहिलं दाखवतो तुम्हाला. आमची वैशी तर दमली आमच्या प्रत्येक ठिकाणी. नियोजन बद्दल काय सांगताल? कासेगावने नियोजन एक नंबर केलेलं आहे. म्हणजे मैदान बी एकदम हे पिच एक नंबर आहे. बॅरिगेट ही सगळं एक नंबर आहे. म्हणजे आम्हाला जी जुनी आठवण आमच्या कोरेगावची ती आठवण यायला लागली मला 30 वर्षाच्या पूर्वीची. सर तुम्ही काय सांगाल? हे दुसरं मैदान आहे त्यांचं. 10व्या वर्षी तर मैदान झालेलं मला त्या गावच्या त्या बाजूला झालेलं, ते पण एकदम सुरेख नियोजन केलेलं होतं. आणि यावर्षी तर काही विशेष ठेवला नाही त्यांनी. आणि बापू म्हणल्याप्रमाणे कोरेगावात पेट्रोल पंपाच्या मागे जसं यात्रेचं हिंदकेसरी मैदान होत होतं तसं आणि शिस्त काय सांगाल इथं? शिस्तला काही 100% मार्क्स द्यायची त्यांना, 100च्या 100. कारण इतकं मोठं नियोजन आणि बक्षीसही मोठं, कारण बैलगाडी मालकाचा फ्लॅटमध्ये जाणं ते करायची संकल्पना आहे. त्यामुळं कैलासवासी शरद भाऊ ऐकले आणि त्यांच्या स्मरणार्थ या मैदानात जयंत पाटलांचा वाढदिवस असतो. त्या वाढदिवसाचं औचित्य अतुल भाऊ लाईकर या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या वतीनं धन्यवाद. थँक्यू. थोडीशी माहिती दिल्याबद्दल बापू तुमचं पण धन्यवाद. इने घेऊ सांगायचं ते आमच्या बैलाला तर सगळीच ओळखतात. हा बैल कॉकटेल सुंदर देवी शांतीसाठी गेलता गावी, तिथून परत आलेला आहे, विश्रांती घेऊन आलेला आहे. आता भरपूर दिवस याला आम्ही बघितलं नाही ना. आज गटपात झाला. काय बघा गटपात झाला, चांगली पळाली गाडी आमची. गावाशेजारची बैल पिस्टल त्याच्यावर गाडी चांगली पळाली. म्हणजे भरपूर बैल आरामात ठेवलं होतं तिकडे. आपण 15 दिवस थोडंसं तिकडे देवाला नेत होता आमचं पार्टनर सरपंच तिकडे घरी बंद केलं. आजचा मैदान कमबॅक केला. मागच्या मैदान पण झालं नाही इथं मध्ये मैदान झालं तिथं जवळ तिथं पण गिरणी केली. चांगली गाडी पहिले चांगली नाही झालं अंधारामुळं, तिथं पण चांगला भेटलं. मुंबईमध्ये ना खूप प्रेम भेटतं सुंदरला. काय सांगा मुंबईकरांचं काहीच लाईक वगैरे भरपूर आहेत. मुंबई संघ यायचं म्हटलं तर मथुर सोबतच पळाली, दुसऱ्या कोणातच पळायची नंतर बरंच पळाली. इच्छा आहे की मुंबईला हा बैल यावा. राहुल बाईंनी फोन केलं 100% मुंबईला, तोपर्यंत तर नाही शक्य कमीच. काय सांगाल त्या आठवणी राहुल बाईंच्या सोबत मथुरच्या सोबत पाहिल्या जातात? राहुल
बाईंचा स्वभावच वेगळा आहे. सगळ्यांना बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात माहिती त्या माणसाने शब्द दिला म्हणजे शब्द देत नाही. आम्हाला ओळखीच्या मैदानात आमची गाडी बिलकुलच राहिली नाही. पण आमची इच्छा होती मित्र आमच्यासोबत पळावं. त्यांनी आमच्या शब्दासाठी स्वतः आले होते. एक दिवस आमच्या इथं राहिले आणि स्वतः थांबले होते की मित्र आम्हाला दिला त्या मैदानात. दादा आज मथुर या मैदानामध्ये नाही तर काय कसं मिस करता का आता सर्व बैलगाड्या शौकीनच मिस करतात. सगळ्यांना अशी होती की आज मथुर येईल मथुर येईल. पण दादांच्या तब्येतीमुळे काय मथुर काय शुभम म्हणले मथुर काय आज येणार नाही. यायचं चाललं होतं पण नाही. दादा हॉस्पिटल बाहेर आल्यामुळे थांबवलं मथुर घरी थांबवलं नाही. तर मित्रांनो आपण शर्तीची लवकर निघलो कारण की आपल्याला तिथला काहीच एक्सपिरियन्स नव्हता. बस आहे किंवा ट्रेन आहे. तर आम्ही लवकर निघलो आणि आलो आणि कराडला काहीतरी 6 वाजेपर्यंत पोचलो. 5 वाजता निघलो होतो. 6ला कराडला आलो आणि कोरेगाव बस लागलेली होती. लगेच बसलो तिच्यामध्ये. काहीतरी 7 वाजेपर्यंत आपण कोरेगावमध्ये आलो. 1 तासाचं अंतर आहे आणि आता इथं हॉटेलवरती थांबलो आम्ही. उद्या सकाळी आपण इथनं निघणार. आणि आपला ब्लॉग आवडला असेल किंवा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. धन्यवाद.